नमस्कार. मी डॉक्टर विकास अमरेंद्र नाईक निंबाळकर. आज तुमच्यासाठी जे मी पुस्तक घेऊन आले ते आहे गोष्टी अशा विखरून पडतात. मूळ लेखक शिनुआ अचेबे, अनुवाद सिद्धराम पाटील, लोकवाङ्मय गृहाने हे पुस्तक काढलं आहे. या पुस्तकाकडं मी जी खेचली गेली ती त्याच्या टायटलमध्ये गोष्टी अशा विखरून पडतात. एक तर या गोष्टी आहेत अशा म्हणजे कशा माहीत नाही, विखरून पडतात. का पडतात, कशा पडतात आणि ह्या विखरलेल्या गोष्टी, विखरून पडलेल्या गोष्टी नीट नाही आहेत, विखरून पडला तिकडे तिकडे, ह्या कोणत्या आहेत आणि ह्या लेखकाने कशा प्रकारे सांगितल्यात आणि तो सांगण्यात यशस्वी झाला का, असे सगळे या टायटलवरनं मला प्रश्न पडले. लेखकाचं नाव पाहिलं तर तेही माझ्या ओळखीचं नव्हतं, म्हणून मी पाठीमागे त्यांची माहिती वाचली. 1950 ते 2013 असा त्यांचा कालावधी आहे. नायजेरियन लेखक आहेत. इंग्रजीतून लिहिलं आहे. 50 भाषांमध्ये ही कादंबरी गेली आहे. 80 लाखापेक्षा जास्त खप झाला आहे. आणि याच्यात काय आहे तर जेव्हा ख्रिश्चन मिशनरी आले आणि आफ्रिकेत आले तर तिथल्या ट्राईबसोबत जो त्यांचा संघर्ष झाला, जी काय म्हणूयात आपण देवाणघेवाण झाली किंवा जे घडलं त्याची गोष्ट या 28 वर्षाच्या युवकाला वाटलं की आपण आपली सांगितली पाहिजे, आपली गोष्ट ही आपणच सांगितली पाहिजे. हा मला खूप महत्त्वाचा मोटिव्ह वाटला त्याच्यातला. आणि म्हणून एक कॅरेक्टर निर्माण करून ही सगळी गोष्ट सांगायचा प्रयत्न केला आहे. भाग 1 आणि भाग 2 अशा भागात ही कादंबरी आहे. अवघी 176 पानं आहेत. भाग 1मध्ये खूप छान वर्णन आहे सगळं लोकसंस्कृतीचं, प्रथांचं, रीतिरिवाज, मानवी संबंध. आणि भाग 2मध्ये मात्र की तो पांढरा रंगाचा माणूस येतो आणि मग जे काही होतं, जी कथा आहे संघर्षाची, आणि ते झाल्यानंतर काय होतं तर शेवटी आपण विषण्ण होतो. खूप सारे प्रश्न पडतात. मराठीतून अनुवाद जो आणला त्याच्याबद्दल सिद्धराम पाटील यांची खूप खूप आभार. आणि गोष्टी अशा विखरून पडतात तर हे टायटल का, तर W.B. येट्स यांची कविता आहे थिंग्स फॉल अपार्ट, याच्यावरनं घेतलेलं आहे. आणि ही गोष्ट कशाची आहे तर आफ्रिकन पारंपरिक मूल्य आणि 19व्या शतकाच्या अखेरीला नायजेरियात वाढत चाललेला ख्रिस्ती मिशनऱ्यांचा प्रभाव यातल्या संघर्षाची कथा आहे. म्हणजे आफ्रिकेची पारंपरिक मूल्य आणि ख्रिस्ती मिशनरी आल्यानंतर जे झालं तो जो संघर्ष आहे, याची ही गोष्ट आहे. आणि वसाहतवादी ब्रिटिश शासक आल्यानंतर, शासक म्हणून आल्यानंतर इथल्या स्थानिक लोकांना ठग आणि अमानुष लुटारू ठरवलं. हा किती क्रूर विनोद आहे आणि भारताच्याही इतिहासात आपण ते पाहिलेलं आहे. तर ही कादंबरी खूप ठिकाणी प्रेरणा ठरलेली आहे. खूप जणांनी ज्यावेळेस स्वातंत्र्याचा लढला वेगवेगळ्या खंडांमध्ये, वेगवेगळ्या भूभागामध्ये, तर ही जी कादंबरी आहे ही प्रेरणा देणारी ठरली. तर लिखाण का करायचं असतं, जी गोष्ट घडली ती तशी का सांगायची असते, हृदयापासून सांगायची असते, बारीक निरीक्षण करून सांगायची असते. का तर आपण लिहिलेलं कधी कुणाला प्रेरणा देईल हे सांगता येत नाही. प्राचीन मानवी जमातीमधल्या निसर्गस्नेही मूल्याविषयी खोल आस्था आणि आदर होता. तर पूर्वी जो माणूस होता तो निसर्गाचे नियम पाळत होता आणि त्याला खूप आस्था होती या निसर्ग नियमांची. आणि नंतर जी सगळी मानवी धारा, मानवी संस्कृती 2025पर्यंत आता आली आहे, त्याच्यात नक्की ही मूल्य हरवली का, हा निसर्गाबद्दलचा आदर हरवला का, खूप प्रश्न पडतात. आणि मुळात गुलामगिरी हा जो शब्द आहे किंवा हे जी घटना घडत असेल तर ही गरजेची आहे का, कुणाला तरी गुलाम म्हणून राबवणं, कुणावर तरी वर्चस्व करणं, हे खरंच गरजेचं असतं का. माणुसकी हे मूल्य आपण नाही पाळू शकत का. सर्वांप्रती आदर, लिव्ह आणि लेट लिव्ह, हे जे प्रिन्सिपल आहे हे आपण नाही पाळू शकत का. असे खूप सारे प्रश्न पडतात. हृदयाला साथ घालते ही कादंबरी, मेंदूला अक्षरशः झिंझिण्या आणते. शेवट तर खूप विषण्ण करणारा आहे की ज्या मातीत मी वाढलो, जिथे जगलो, ती सगळी संस्कृती आपल्या डोळ्यासमोर नष्ट होते
आणि नवीन जे येतं त्याचा वेग आपण पकडू शकत नाही, कॅच करू शकत नाही. अशा सगळ्या याच्यात सापडलेला हा माणूस काय करतो. तर ही खूप नावाजली गेलेली कादंबरी आहे आणि ही मुळातून वाचली पाहिजे. 176च पानं आहे. खूप सगळ्यांना आवडेल. नक्की वाचा. धन्यवाद.